धामणदेवी येथे सासणकाठी नाचवण्याच्या स्पर्धा संपन्न। पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी या गावी 31 मार्च 2024 रोजी रात्री 8 वाजता पारंपरिक उंच सासणकाठी नाचवण्याच्या स्पर्धा पोलादपूर तालुका रहिवासी संघाचे अध्यक्ष किसनराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या। विनामूल्य प्रवेश असणाऱ्या स्पर्धेत 40 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला। 55 फूट उंचीची सासणकाठी खांद्यावर नाचवताना पाहण्यासाठी धामणदेवी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती। आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक दर्शन चव्हाण शिरगाव महाड, द्वितीय क्रमांक दीपक निकम पोलादपूर, तृतीय क्रमांक दामोदर महाडिक देवपूर पोलादपूर यांनी पटकावला। स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देण्यात आली। धामणदेवी ग्रामस्थांकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान प्रसंगी करण्यात आला। महाराष्ट्र राज्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या भोसले अँड भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक किसनराव भोसले समाजरत्न पुरस्कार, वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक कृष्णा कदम रुग्ण सेवा पुरस्कार, माजी सैनिक रामचंद्र वाडकर जीवन गौरव पुरस्कार, माजी अप्पर पोलीस अधीक्षक काशीनाथ उपाळे जीवन गौरव पुरस्कार, माजी सैनिक शांताराम माने ज्येष्ठ नागरिक पुरस्कार, गजानन सुतार ज्येष्ठ नागरिक पुरस्कार यासह सत्यवान महाराज महाडिक ज्येष्ठ कीर्तनकार, भार्गव वाडकर सेवानिवृत्त सहाय्यक अधीक्षक, नायब सुभेदार मनोज वाडकर, आशिष चिकणे कंटेंट मॅनेजर पिंपरी चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी, सूरज लोखंडे लोकसेवक, हरिभक्त पारायण रवींद्र महाराज कीर्तनकार, राजेंद्र मोरे, सचिन पार्टे, रुपेश पार्टे, सीताराम भडाळे यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी सावळाराम जाधव, चंद्रकांत उपाळे, जयवंत वाडकर, अशोक माने यांच्यासह ग्रामस्थ व वैना मंडळ आदी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 101 मूर्त्यांचे वाटप यावेळी मान्यवरांना करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल उपाळे यांनी केले। महामुंबईसह संदीप जाबडे, पोलादपूर। प्रज्वलन करायचंय। एम बी जगताप साहेब आपण पुढे यायचं।